मुंबई महानगरपालिकेनं केवळ सत्ताधारी आमदारांनाच निधी दिलाय, माहिती अधिकारात उघड झालेला आहे आणि त्यामुळे आता जे विरोधक आहेत त्यांना नेमका निधी मिळतोय की नाही हा सुद्धा आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्यासोबत आमदार वर्षाताई गायकवाड आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, केवळ सत्ताधारी आमदारांना, जसं तुम्ही म्हणत होता आधी आरोप केले होते, आता तर जाहीररित्या उघड झालेलं आहे, काय म्हणाल? नाही, मी धन्यवाद देते की आजही पत्रकारिता जिवंत आहे। याच्याबद्दल मी मनापासून इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलचे आणि त्या पत्रकाराचे धन्यवाद मानू इच्छिते जाहीरपणे। कारण दुर्दैवाने आज असं बोलावं लागेल की आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडत राहिलो, आम्ही अधिवेशनामध्ये मांडला, मधल्या काळामध्ये आम्ही तुमच्यासमोर खूप वेळा मांडला हा मुद्दा, आम्ही कोर्टाचं सुद्धा त्या ठिकाणी दरवाजा जे आहे ते ठोकवण्याचं काम केलं, कारण आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात त्यावेळेस त्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्या ठिकाणी त्यांनी कामं केली पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे। दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेमध्ये 1.5 ते पावणे 2 वर्षापासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाहीत। अशा परिस्थितीमध्ये तिथला जो निधी आहे तो सगळ्या आमदारांना समान वाटण्याचं काम त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी 500 कोटी ठेवले, पालकमंत्र्यांना ते अधिकार देण्यात आले, जेव्हा की मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार ते अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत, पण सरकारने तो निर्णय घेतला। त्याच्यानंतर काय झालं, पालकमंत्र्यांनी जे आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत म्हणजे भाजपाचे किंवा शिंदे गटाचे आहेत त्याच आमदारांना निधी देण्याचं काम झालं। विरोधी पक्षामधल्या आमदारांना 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी दिला नाही। आम्ही सातत्याने अधिवेशनामध्ये भांडलो, रस्त्यावर भांडलो की बाबा आमचं दुःख काय समजून घेण्याचा प्रयत्न करा। आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिले, 4-5 लाख लोकांनी, आम्हाला सुद्धा लोकांना प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे आणि तो जो पैसा आहे हा तुमचा पैसा नाही आहे, हा लोकांच्या मुंबईकरांच्या टॅक्समधून घामातून तयार झालेला पैसा आहे, त्यांच्या कष्टाचा पैसा आहे। तो तुम्हाला अधिकार नाही आहे की सत्ता द्यायची। आणि त्याच्यामधले पण त्याचा गैरवापर पुढे असं झाला की दुसऱ्या पक्षामधले नगरसेवक घेण्यासाठी, माझी नगर घेण्यासाठी त्यांना निधी दिला, म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांना निधी नाही का, आता ते विरोधी पक्षात आहेत, पण त्यांच्या पक्षामधले जे पक्षातले लोक खेचून घ्यायचे आहेत त्यांना हा निधी देण्याचं काम झालं। म्हणजे दोन्ही तऱ्हेने तुम्ही जर बघाल तर ते ह्या पैशाचा दुरुपयोग कसा केला गेला आणि ज्या तऱ्हेने हे सरकार काम करते हे पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणचं संविधान न ठेवता संविधानाला बाजूला ठेवायचं, लोकशाहीची मूल्य बाजूला ठेवायची, लोकशाही बाजूला ठेवायची, लोकप्रतिनिधी बाजूला ठेवायचे आणि सरकार चालवायची, ही जी भूमिका आहे ना, हे दुर्दैवाने एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ती सुरू केलेली नवीन परंपरा आणि ही बरोबर परंपरा नाही आहे की तुम्ही त्या ठिकाणी काही निर्णय घेत चाललेला आहात आणि त्याच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम चाललंय, त्याला आमचा विरोध राहील। एक पालकमंत्री आहेत दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, यांच्या विरोधात काही कायदेशीर कारवाई तुम्ही करणार आहात, कोर्टात जाणार आहे अशी माहिती समजली? नाही, आम्ही तर ऑलरेडी कोर्टात गेलेलो आहे। माझं तर म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या ऍक्टमध्ये पालकमंत्र्यांना ते अधिकार आहेत का, आणि पालकमंत्री कसे ठरवू शकतात कुठल्या निधी कुठे द्यायचा? म्हणजे आपल्या पक्षाचा आमदार आहे तर त्याला 30 कोटी आणि विरोधी पक्षाचा आमदार आहे त्याच्या मतदारसंघामध्ये आज ड्रेनेज लाईनचं काम आहे, बिल्डिंगमध्ये रिपेअरिंगचं काही काम आहे किंवा बाकीचे काम आहेत, शौचालयाचे काम आहेत, त्यांना निधी द्यायचा नाही? म्हणजे जिथे गरज आहे तिथे निधी दिला पाहिजे। तुम्हाला याचा फटका बसला? 100% मला फटका बसला हो, याचा काय, याच्यामध्ये प्रश्नच काय? माझ्यापेक्षा जास्त फटका बसण्यापेक्षा माझ्या जनतेला फटका बसला आणि माझ्या जनतेचा दोष काय? मी तुम्हाला प्रश्न विचारते, माझ्या जनतेचा दोष काय? जेव्हा 100 करोड रुपये आम्ही धारावीतून तुम्हाला प्रत्येक वर्षाला देतो महसूल, आमच्या जनतेचा पैसा आहे तो तुमचा पैसा नाही आहे, तुम्ही कुठून घरून आणला पैसा आहे का? तो मुंबईच्या टॅक्समधून निर्माण झालेला पैसा आहे आणि मग तो फटका तिथलं काम न होण्यामुळे जनतेला पडलेला आहे। आणि आज जनताला एवढा त्रास आहे, तुम्ही कधी आमच्या मतदारसंघाचा, मी पालकमंत्र्यांना स्वतः जाऊन भेटले, मी त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मतदारसंघात या, तुम्ही आमच्या मतदारसंघात बघायची परिस्थिती काय बघा, लोक पायवाटा कशा आहेत बघा। आम्ही म्हणत नाही की आम्हाला हे लॅम्प पाहिजे किंवा आम्हाला चौक हे डेकोरेशन पाहिजे, अरे आमच्या बेसिक गरजा आहेत। या वर्षभरामध्ये करोना आला, आम्हाला फंड नाही मिळाला, करोना नंतर तुम्हाला मी सांगते 10 कोटी रुपयाचा फंड नेक्स्ट वर्ष झाला, त्याला स्टे दिला, त्याच्यासाठी कोर्टात गेलो, आता हा फंड आला, हा फंड आम्हाला तुम्ही दिला नाही। या वर्षभरामध्ये आम्हाला कुठला फंड मिळाला सांगा ना? डीपीटीसीचा फंड सुद्धा देण्याचं काम नाही होत आहे। माणसांनी काम कशी करायची आणि जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे तर बोललं पाहिजे। पण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आता पुढची भूमिका काय असेल? नाही, आम्ही तर आंदोलन करणार, आम्ही तर आंदोलन करतच आलेलो आहोत, कोर्टाची पायरी चढलेलो आहोत, आम्ही त्या ठिकाणी आमच्यासाठी न्याय मागत आहोत, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, कारण जनतेला त्या सुविधा मिळायला पाहिजे ज्याच्यासाठी ते हकदार आहेत। काही ठिकाणी हा निधी जो गेला त्याची चौकशी पण व्हायला पाहिजे, हा निधी कसा वापरला गेला ह्याची जबाबदारी कोण घेते, ह्याच्यावर लक्ष कोण देते? आयुक्तांनी सांगावं का हा पार्टी फंडसाठी दिलेला निधी आहे की इलेक्शनला लढताना पार्टी फंड म्हणून, हे पण प्रश्नाची उत्तर द्यावी। एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न महालक्ष्मी रेसकोर्स बद्दलचा, त्याचा विकास होणार आहे, सरकारकडून आता अधिकृतरित्या ते जाहीर सुद्धा केलं जात आहे, तुम्ही याचा विरोध केला होता, तुम्ही सुद्धा म्हणाला होता की जर
हा विकास होत असेल तर नेमका हा विकास कसा होईल ते सरकारनं सांगायला पाहिजे. काय तुमची भूमिका? असं आहे की ते महालक्ष्मीचं जे रेसकोर्स आहे ते तुम्हाला पण माहिती आहे, एक आयकॉनिक जागा आहे, एक वैभव आहे मुंबईचं. आणि मुंबईमध्ये जोही माणूस येतो ते रेसकोर्स बघायला जातो. आज दुर्दैवाने असं झालेलं आहे की मुंबईच्या ज्या प्राईम स्पॉट जागा आहेत त्याच्यावर बिल्डरांच्या नजर जातात आणि मग त्यांच्यासाठी पॉलिसी केल्या जातात. तुम्हाला एवढीच पॉलिसी करायची होती ना तर येऊ दे ना, लोकप्रतिनिधी निवडून घ्या ना इलेक्शन मुंबई महानगरपालिकेचं. मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन घ्यायचं नाही, तिथे कुठली बॉडी नाही आणि असे निर्णय घ्यायचे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे निर्णय चाललेत, म्हणजे रस्ता असो किंवा बाकीच्या निर्णय असो किंवा बाकीच्या व्यवस्था बाबतीमध्ये जे निर्णय घेतले जातात आणि रेसकोर्सच्या बाबतीत आमचं म्हणणं आहे पब्लिक डोमेनची जागा आहे, पब्लिकची जागा आहे. ती पब्लिकची जोपर्यंत तुम्ही चर्चा करत नाही, अरे त्या कमिटीमध्ये जे ते टपमध्ये मंडळी आहेत त्याच्यापैकी पण 50% लोकांनी सुद्धा पण सहमती दर्शवली नाही. मग कोणासाठी करताय? कोणाचं प्रपोजल आहे? मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये आणि कॅबिनमध्ये एक झालेली एक छोटी मीटिंग, याच्यामध्ये BMCचे काही अधिकारी आणि टप्सचे काही ऑफिसर्स किंवा त्यांचे मेंबर्स यांच्यामध्ये एक छोटी मीटिंग होती आणि तयार केलं जातं. आमचा त्याला विरोध आहे. कारण मुंबईच्या ज्या जागा आहेत, जे मुंबईचं वैभव आहे ते मुंबईकरांचे, तुमचं नाही आहे. आणि मग त्यामुळे या गोष्टीसाठी तुम्हाला वस्तुत चर्चा करावी लागेल आणि त्या ठिकाणी मुंबईच्या लोकांचे मत घेऊनच त्या ठिकाणी पुढं काम करायचं असं आमचा पूर्णपणे मत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही महालक्ष्मी रेसकोर्ससाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लढा लढणार. कारण आमचं म्हणणं तिथे कुठलंच काम होता कामा नये. ते जे पार्क म्हणतायत किंवा काय म्हणतायत, आणि तिथे लोकांचा पण विरोध आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विरोध असताना, तिथल्या मेंबर्सचा विरोध असताना, फक्त BMCचे काही अधिकारी, मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणचे टपचे काही मेंबर्स यांच्या सहमतीने न होता त्याची मला वाटते मुंबईमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरांचं मत त्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. आज मुंबईकरांचा श्वास कोंडतोय. प्रत्येक घराघरामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास आहे. मुंबई प्रदूषणामध्ये 1 नंबर व्हायला लागली आहे. जगामध्ये 2ऱ्या नंबरवर आहे आपण. मोकळे स्पेस तुम्ही द्यायला लागला बिल्डरांच्या घशात पैसे कमवण्यासाठी, तुमच्या मित्रमंडळाला सांभाळण्यासाठी. बंद करून टाका, आमचं शासनाला सांगणे. नक्कीच. तर आपण पाहतोय की वर्षाताई गायकवाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे आणि त्यासोबतच सरकारला प्रश्न विचारलेला आहे की स्वतःच्या विकासकांना पुढे आणण्यासाठी हे सगळं कटकारस्थान कशासाठी केलं जात आहे. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.